या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस। चिंचली, बेळगावी कर्नाटक, उत्तर कर्नाटक आणि महाराष्ट्रातील सांगली, सोलापूर, मिरज, सातारा आणि कराड येथील कुटुंबे वार्षिक चिंचली जत्रेसाठी 2 दिवसात 350 किलोमीटरपर्यंतचा प्रवास करणार आहेत। 2 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या देवी मायाक्काच्या या जत्रेनिमित्त मायाक्का मंदिर आणि प्राणी संरक्षण संस्था ॲनिमल राहत यांच्याकडून प्रवाशांना आवाहन करण्यात येतं की जत्रेच्या लांबच्या प्रवासात जनावरांना जड गाड्या ओढायला लावू नये। मदत म्हणून ॲनिमल राहतनं भाविकांना त्यांच्या गावांहून मंदिरापर्यंत पोहोचवण्यासाठी अनेक बसेसची व्यवस्था केली आहे आणि प्रवासात वापरल्या जाणाऱ्या जनावरांना मदत करण्यासाठी मोफत वैद्यकीय आणि विश्राम शिबिरे देखील उभारली आहेत। मंदिराच्या विश्वस्त संस्थेनं जारी केलेल्या निवेदनात सांगितलं आहे की लांबच्या प्रवासात बैलांना त्रास होत असल्यानं त्यांचा वापर करणं हे भाविकांच्या धार्मिक श्रद्धेच्या विरोधात आहे आणि या आधुनिक युगात बस, ट्रॅक्टर, जीप, कार आणि इतर वाहने मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत। बैलगाड्यांऐवजी त्यांचाच वापर केला पाहिजे। समक्का सारक्का संप्रदाय संस्थेच्या वतीनं कुंभारी इथं तेलंगणा येथील मेडारमच्या धर्तीवर दर 2 वर्षांनी समक्का सारक्का यात्रा भरवली जाते। बुधवारपासून या यात्रेला सुरुवात झाली होती। रविवारी या यात्रेचा समारोप करण्यात आला। यावेळी भक्तांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं। या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष अंबादास बिंगी, सल्लागार रामचंद्र जन्नू, यंत्रमाग धारक संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम, जयराम विडप, शंकर वग्गू, अशोक बिटला यांच्यासह भक्तगण मोठ्या संख्येनं उपस्थित होते। 26 जानेवारी हा भारताचा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो। याच दिवशी 26 जानेवारी 1950 रोजी भारताचं संविधान लागू झालं आणि त्या संविधानावरच आज संपूर्ण देशाचा कारभार चालतो। हे संविधान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची अमूल्य देणगी आहे, असं मत व्यक्त करत भाजप आणि मंत्री गिरीश महाजन यांचा जाहीर निषेध सावळा उडानशिव यांनी केला। जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं नसतं तर आज प्रजासत्ताक दिनच अस्तित्वात नसता। तरीही शासकीय कार्यक्रमांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना डावललं जात असेल तर भाजपला त्यांच्या नावाचा उच्चार करण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही। प्रजासत्ताक दिनासारख्या राष्ट्रीय महत्त्वाच्या दिवशी संविधानाचे शिल्पकार असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना योग्य तो मान सन्मान न देणं हे विकृत मानसिकतेचं द्योतक असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। भाजपकडून केवळ राजकीय फायद्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेतलं जात असून प्रत्यक्ष कृतीत मात्र त्यांना डावललं जात असल्याचा आरोपही करण्यात आला। दक्षिण सोलापूर तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून बोरामणी जिल्हा परिषद गटाचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार धनेश अचलारे आणि कासेगाव पंचायत समिती गणाचे काँग्रेसचे उमेदवार अप्पा धनके यांनी शनिवारी वडजी आणि दोड्डी गावात झंझावाती प्रचार दौरा केला। या दौऱ्याला ग्रामस्थांनी दिलेला प्रचंड प्रतिसाद पाहता दोन्ही उमेदवारांचं पारडं जड झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। प्रचार दौरा गावात पोहोचताच समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करत उमेदवारांचं जंगी स्वागत केलं। धनेश अचलारे आणि अप्पा धनके यांनी होम टू होम भेटी देऊन मतदारांशी थेट संवाद साधला। यावेळी महिलांनी त्यांचं औक्षण केलं तर तरुणांनी मोठ्या घोषणाबाजीनं परिसर दणाणून सोडला। गावोगावी मिळणारा जनपाठिंबा आणि प्रचारातील गर्दी पाहता बोरामणी गटात धनेश अचलारे आणि कासेगाव गणात अप्पा धनके यांचा विजय निश्चित मानला जात आहे। अनेक स्थानिक कार्यकर्त्यांनी यावेळी आपला जाहीर पाठिंबा दर्शवला। या प्रचार दौऱ्यात स्थानिक पदाधिकारी, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि समर्थक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। पोलीस असल्याचं सांगून नागरिकांची हातचलाखीनं फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय गुन्हेगाराला फौजदार चावडी पोलिसांनी अटक केली। पोलिसांनी हार न मानता वेषांतर करून तब्बल 1200 किलोमीटर त्याचा पाठलाग केला। त्याला
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी इथून ताब्यात घेतलं. त्याच्याकडून 35 ग्रॅम सोनं हस्तगत करत शहरातील 4 गुन्हे उघडकीस आणले. विविध ठिकाणी त्याच्यावर 18 गुन्हे दाखल आहेत. जाफर शाहजमान इराणी राहणार लोणी काळभोर पुणे असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. 23 डिसेंबर 2025 रोजी पुणे सोलापूर हायवेवरील मडकी वस्तीनजीक नागोबा मंदिराजवळ 2 दुचाकीस्वारांनी एका नागरिकाला अडवलं. पोलीस असल्याचं भासवून त्यांनी हातचलाखीनं फिर्यादीच्या हातातील 2 अंगठ्या आणि सोन्याची चेन असा एकूण 35 ग्रॅमचा मुद्देमाल लंपास केला होता. या प्रकरणी फौजदार चौडी पोलिसात गुन्हा दाखल झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त खड्डा तालीम शिवजन्मोत्सव महामंडळाच्या वतीनं भव्य लेझिम सरावाला उत्साहात सुरुवात करण्यात आली. शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर परिसरात शिवभक्तांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत असून लेझिम सरावामुळं वातावरण पूर्णतः शिवमय झालं आहे. खड्डा तालीमचे संस्थापक स्वर्गीय सुनील कामाठी यांच्या प्रेरणेतून उभी राहिलेली खड्डा तालीम आज एक भक्कम आणि ताकदवान संघटना म्हणून ओळखली जाते. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत खड्डा तालीमनं गेल्या अनेक वर्षात धार्मिक, सांस्कृतिक तसंच समाजोपयोगी उपक्रम सातत्यानं राबवले आहेत. त्याच उद्देशानं यंदाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त भव्य लेझिम सरावाचं आयोजन करण्यात आलं आहे. याबाबत अधिक माहिती देताना स्वर्गीय सुनील कामाठी यांचे चिरंजीव शिवा कामाठी यांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं दैवत असून त्यांच्या जयंतीनिमित्त खड्डा तालीमकडून दरवर्षी भव्य देखाव्यासह पारंपरिक लेझिम खेळ सादर करून महाराजांना मानाचा मुजरा केला जातो. शिवजयंतीच्या दिवशी खड्डा तालीमच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य देखावा साकारण्यात येतो. या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस. सर्व सुविधांनी युक्त शहरालगतचा अद्ययावत प्रकल्प, लक्झरियस रेसिडेन्शियल ओपन प्लॉट्स, कॉन्क्रीट रोड, पाण्याची सोय, स्ट्रीट लाईट अशा सुविधांसह मंदिर, योगा केंद्र, ओपन जिम, चिल्ड्रन पार्क, ओपन अँफिथिएटर, निसर्गरम्य वातावरणात नवजीवन अनुभवण्यासाठी पुणे रोड बाळे इथल्या क्रिस्टल्स ड्रीम स्पेसला प्रत्यक्ष भेट द्या. ऑफिस क्रिस्टल डेव्हलपर्स, ICICI बँकेजवळ, पार्क चौक, सोलापूर. संपर्क 820 099 827 आणि 9145 509 509.